पुणे जिल्ह्यामधील ग्रामीण भागाच्या नंतर आता शहरी भागामध्ये देखील बिबट्याचा वावर बघायला मिळतोय। औंध परिसरामधील आरबीआय कॉलनी आणि सिंध सोसायटी याच्या आसपास बिबट्याचा वावर आढळून आलाय। स्थानिक नागरिकांनी बिबट्याचा वावर असल्याची माहिती दिली आणि या माहितीच्या आधारे केलेल्या तपासामध्ये बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये देखील कैद झालेला आहे। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात। मिकी, आपण बघतोय संपूर्ण पुणे जिल्ह्यामधला जो ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणी बिबट्यांचे हल्ले काहीसे वाढलेले आहेत। दुसरं म्हणजे कोल्हापूर सारखा परिसर, नागपूर सारखा परिसर जिथे शहरी भागामध्ये दाट वस्त्यांच्या परिसरात बिबट्या शिरला होता आणि आता पुण्यामध्ये देखील तशीच घटना। अगदी पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी बिबट्यांनी हल्ला केल्याच्या घटना समोर आहेत। नुकतं जर आपण बघितलं तर बिबट्याचे एवढे हल्ले वाढलेले आहेत की अक्षरशः रस्त्यावर लोक उतरलेली होती आणि या बिबट्याचा वावर आता थेट पुणे शहरापर्यंत पोहोचलेला आहे। औंध परिसरातील सिंध सोसायटीमध्ये मी सध्या आहे आणि जर आपण बघितलं तर फॉरेस्टची टीम आणि त्याचबरोबर रेस्क्यू टीम ही देखील मदतीसाठी पोहोचलेली आहे। सिंध सोसायटीच्या आज म्हणजे सकाळी वॉचमॅननी एक बिबट्याला पाहिलं, अर्थात तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये देखील पूर्णपणे कैद झालेला आहे। आणि आता जर आपण बघितलं तर रेस्क्यू टीम आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटची टीम या ठिकाणी त्यांच्या सगळ्या साहित्यासह ड्रोन सकट या ठिकाणी पोहोचलेली आहे। आपण थेट फॉरेस्ट ऑफिसरशी बोलूयात। सर, कधी हा दिसलेला आहे, काय तक्रार तुमच्याकडे नोंद झाली आहे? सीसीटीव्ही फुटेज देखील प्राप्त झालंय। आज सकाळी 3:39 मिनिटापासून ते 3:53 वॉचमनने लाईव्ह सीसीटीव्ही बघत असताना त्यांनी लगेच मोबाईलमध्येच त्याच्या रेकॉर्डिंग केली आणि आम्हाला इमिडिएटली कॉन्टॅक्ट केला। त्यानंतर एक 10 मिनिटांमध्ये आमचा स्टाफ इथं आला, पण रेस्क्यूची पण टीम आमच्यासोबत आली। तेव्हापासून ते आत्तापर्यंत आम्ही तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही कंटिन्युअसली त्याच्या सर्चमध्ये आहोत, परंतु 3:53 नंतर त्याचं कुठलंही व्हिज्युअल आमच्याकडे नाही आहे किंवा बाहेरून कोणतंही पब्लिकने त्याला सर्टन म्हणजे बघितलेलं आहे असं काही नाही आमच्याकडे। म्हणजे सर्च सुरू आहे अजून सुद्धा? येस। रेस्क्यूची टीम देखील टीम आपल्या सोबत आहे। किती लोक आहात तुम्ही सगळे आणि किती ड्रोन बीन सगळं तुम्ही वापरताय? सो इथे सकाळपासून 10 जणांची आपली टीम आहे, ती सकाळपासून इथे आहे। आणि एक ड्रोन आहे ज्यांनी आपण आता संध्याकाळ झाल्यावर थर्मल ड्रोन असल्यामुळे ग्राउंड टेम्परेचर कमी झाल्यावर हीट सिग्नेचर्स पकडायला, त्यामुळे आपण आता 7:30-8 नंतर ड्रोन फ्लाय करून एरिया चेक केलेला आहे। अर्थात जर आपण बघितलं तर पुणे शहराच्या मध्यवर्ती अर्थात हा वर्दळीचा भाग आहे। पलीकड विद्यापीठ इथून फक्त अगदी 1.5 ते 2 किलोमीटर आहे। पुणे विद्यापीठ जी आहे ती देखील जवळ आहे आणि इथं हा सगळा बंगलो सोसायटी आणि त्या परिसरात हा बिबट्या दिसून आल्यानं आता भीतीचं वातावरण आहे। मात्र फॉरेस्टची टीम आणि रेस्क्यूची टीम या ठिकाणी तैनात आहे आणि ड्रोनच्या मदतीने आणि वेगळ्या साहित्याने या ठिकाणी शोध घेतला जातोय। अगदी मिकी, धन्यवाद माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।